नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून मस्त असा नाश्ता बनवूया. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी बेसन घालायचं आहे. तर इथे शक्यतो जाड रवा घ्यायचा, जो आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो. यामध्ये आता अर्धी वाटी दही घातलं आहे. दही इथे मी आधी फेटून घेतलं आहे आणि थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे चव छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. हे आपल्याला घट्टसर हवं आहे. इथे मी उपम्यासाठी जो आपण रवा घेतो जाड, तो घ्यायला सांगितला, कारण त्यामुळे रेसिपीला छान रवाळ असं टेक्स्चर येईल. तर इथे पहा, हे असं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेतल्यात. हे असं हवं आहे आपल्याला, इतपत हे घट्ट हवं आहे. आता हे आपण 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे याच्यातला रवा जो आहे तो छान फुलेल. तर इथे साधारण 10 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया. तर इथे रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे, छान फुललं आहे आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. तर इथे आता आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल. तर इथे आणखी थोडं पाणी घालून मी हे पुन्हा मिक्स करून घेते. हे आता पीठ असं करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता मी किसलेला गाजर घालते आहे. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालते आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर इथे मी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता आणि इथे चवीप्रमाणे मीठ घातलं. मिक्स करून घेऊया. भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि भाज्या जर घरी उपलब्ध नसतील तर फक्त टोमॅटो आणि कांदा घालूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. हे मिक्स करून घेतलं मी व्यवस्थित. आता इथे मी एक प्लेट घेतली आहे. याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलं. आता हे जे आपलं तयार पीठ आहे त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. अगदी चिमूटभर सोडा घातला. मिक्स करून घेऊया. सोडा या तयार आपल्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेतला. आता जी प्लेट आपण ग्रीस करून घेतली होती त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता, किंवा एखादा पसरट डबा असेल, कुकरचा डबा असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. तर हे सगळं मी यामध्ये काढून घेतलं. आता हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. तर इथे पाणी गरम झालं आहे. या कढईमध्ये मी इथे एक स्टँड असा उलटा करून ठेवला आहे. असा स्टँड जर घरी नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी पाण्यामध्ये उलटी करून ठेवा. आता यावरती आपली ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ शकता. यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 12 मिनटं झाले आहेत. पाहूया. आता हे मी गॅस बंद केला आहे आणि हे छान आता वाफवून तयार आहे. थंड करून घ्यायचं आहे आणि हे थंड केल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झालं आहे तर याच्या कडा आपण सोडून घेऊया. याची आता मी पीसेस कट करून घेते. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता. इथे मी चौकोनी पीस याचे कट करून घेते. तर भाज्यांनी भरपूर असा हा अगदी पौष्टिक नाश्ता आहे. आणि अगदी झटपट तयार होतो. साहित्यसुद्धा घरी उपलब्ध असलेलंच यामध्ये आपण वापरतो आहे. तर इथे पहा, असे हे पीस मी कट करून घेतले. आता हे तुम्ही असेच टोमॅटो केचप बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू शकता, किंवा तुम्ही याला फोडणी देऊनसुद्धा सर्व करू शकता. जशी आपण ढोकळ्याच्या वरती फोडणी घालतो तशी फोडणी घालून तुम्ही सर्व करू शकता.
तर इथे पहा हे असे पीसेस मी कट करून घेतले. आज आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत आणि छान वरच्या बाजूने क्रिस्पी करून घेणार आहोत. तर आता याला आपण शॅलो फ्राय करूया. तर यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे पीस असे ठेवायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे बाहेरून मस्त क्रिस्पी होतं आणि आतून छान सॉफ्ट राहतं. तुम्ही हे आधी वाफवून आदल्या दिवशी ठेवू शकता आणि सकाळी नाश्त्याच्या वेळेला हे असं तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. इथे मी आता दोन्ही बाजूने छान खरपूस करून घेते, म्हणजे छान कुरकुरीत होईल ते वरून. तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने या वड्या मस्त क्रिस्पी झाल्यात. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व करूया. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता किंवा असंचसुद्धा हे छान लागतं. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. तुम्ही हे आधी वाफवून फ्रीजमध्ये रात्री ठेवू शकता आणि सकाळी आयत्या वेळेस फक्त शॅलो फ्राय करून किंवा फोडणी देऊन हे सर्व करू शकता. तर अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, वरून अगदी मस्त क्रिस्पी आहे आणि आतून अगदी सॉफ्ट आहे. यामध्ये आपण दही घातलं आहे, त्यामुळे आतपर्यंत याला छान सॉफ्टनेस येतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.